ही अनैसर्गिक युती ही लोकांना आणि त्यांच्या कार्यकर्त्यांना सुद्धा मान्य नाही. आणि कागलमधून मला वाटतं सुरुवात झालेली आहे. संभाजी राजेंचं आपलं काय बोलणं झालं काय? नाही, काल त्यांचा मला फोन आलता, ते भेटायला त्या ठिकाणी येणार आहेत. आम्हाला महाविकास आघाडी म्हणून निश्चितपणे त्यांचं स्वागतच आहे. तर हसन मुश्रीफ आणि तुमची मैत्री जिल्ह्याला माहिती आहे. अशा परिस्थितीमध्ये तुमच्यासमोर एक धर्मसंकट असणार आहे. नाही, शेवटी महाविकास आघाडी म्हणून ही निवडणूक आम्ही या ठिकाणी लढतो. राज्यामध्ये महाविकास आघाडीची सत्ता येणं हे आमच्यासाठी महत्वाचं आहे. के.पी. पाटील साहेब आणि अनेक मंडळी महाविकास आघाडीच्या माध्यमातून या जिल्ह्यामध्ये आमच्याबरोबर येण्यास उत्सुक आहे. महायुतीच्या 3 चाकातले आता नटबोल्ट निकाल लागलेले आहेत. जनता काढणारच आहे, परंतु आता हळूहळू नट बोल्ट टायर एक एक बाजूला झालेले आपल्याला विधानसभेच्या निवडणुकीपर्यंत या ठिकाणी दिसून येईल. आला श्रावण श्रावण दारी हिरवाईचं तोरण. व्रतवैकल्याचा हा श्रावण गोकुळच्या श्रीखंड आणि बासुंदीने आणखी मधुर करूया. महायुतीच्या 3 चाकातले आता नटबोल्ट निकाल लागलेले आहेत. जनता काढणारच आहे, परंतु आता हळूहळू नट बोल्ट टायर एक एक बाजूला झालेले आपल्याला विधानसभेच्या निवडणुकीपर्यंत या ठिकाणी दिसून येईल. ही अनैसर्गिक युती ही लोकांना आणि त्यांच्या कार्यकर्त्यांना सुद्धा मान्य नाही. आणि कागलमधून मला वाटतं सुरुवात झालेली आहे. आता महाराष्ट्रामध्ये अनेक विधानसभा मतदारसंघात अशा पद्धतीचं वातावरण आपल्याला या ठिकाणी दिसून येईल. संभाजी राजेंचं आपलं काय बोलणं झालं काय? नाही, काल त्यांचा मला फोन आलता, ते भेटायला त्या ठिकाणी येणार आहेत. आम्हाला महाविकास आघाडी म्हणून निश्चितपणे त्यांचं स्वागतच आहे. तर हसन मुश्रीफ आणि तुमची मैत्री जिल्ह्याला माहिती आहे. अशा परिस्थितीमध्ये तुमच्यासमोर एक धर्मसंकट असणार आहे. नाही, शेवटी महाविकास आघाडी म्हणून ही निवडणूक आम्ही या ठिकाणी लढतो. मागच्या वेळी सुद्धा मी सांगितलं की शेवटी राज्यामध्ये महाविकास आघाडीची सत्ता येणं हे आमच्यासाठी महत्वाचं आहे. साहेब, देवेंद्र फडणवीसांनी संपूर्ण राज्यातल्या विविध जिल्ह्यांमध्ये आपले काही सहकारी निर्माण केले होते, चांगले सहकारी. पण आता त्याच लोकांना आता भाजप किंवा महायुतीचं तिकीट मिळत नाही. त्यामुळे देवेंद्र फडणवीसांची महायुतीची पिछेहाट होते असं तुम्हाला वाटतं? मला वाटतं त्यांची कोंडी ऑलरेडी झालेली आहे. मुख्यमंत्र्यांनी त्यांची कोंडी केलेलीच आहे. मुख्यमंत्र्यांनी त्यांची कोंडी ऑलरेडी केलेली आहे. आता कारण की आज समरजित गाडगेंचं स्टेटमेंट बघितल्यानंतर लक्षात येते की त्यांनी बोललेलं आहे की देवेंद्रजी फडणवीसांच्या कानावर गोष्ट घातल्या असं मी ऐकलं. त्यामुळं आता त्यांची कोंडी मुख्यमंत्र्यांनीच केलेली आहे या महायुतीमध्ये, हे सगळ्यांना आता कळून चुकलेलं आहे. संभाजी राजेंच्या बाजूला आता के.पी. पाटील देखील नाराज असल्याची चर्चा आहे. ते देखील आपल्याशी कॉन्टॅक्टमध्ये असल्याचं बोललं जातं. के.पी. पाटील साहेब आणि अनेक मंडळी महाविकास आघाडीच्या माध्यमातून या जिल्ह्यामध्ये आमच्याबरोबर येण्यास उत्सुक आहे. त्यामुळे सगळ्यांशी चर्चा करून ते मतदारसंघ कुठल्या पक्षाला जातात याच्यावर आम्ही योग्य तो निर्णय निश्चितपणे घेऊ. अशाच नवनवीन अपडेट पाहण्यासाठी आमच्या KK न्यूज चॅनेलला सबस्क्राईब करा.